नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे नवीन विशेष व्हिडिओ घेऊन. ती म्हणजे खास आपल्या अशा मित्रांसाठी की त्यांना दालच्या राईचा व्यवसाय चालू करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दालच्या राईची संपूर्ण सिक्रेट रेसिपी, तेही संपूर्ण मोजमापासह. तर चला बघूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. आजचा व्हिडिओ खास असणार मित्रांनो. आपल्या बऱ्याच मित्रांना स्ट्रीट फूड व्यवसायामध्ये पदार्पण करायचंय, पण नक्की कोणता पदार्थ करायचा हे कळत नाहीये. तर आपण असाच एक स्ट्रीट फूडला सध्या प्रसिद्ध असणारा पदार्थ आपण आज करणार आहे, ते म्हणजे सोलापूरचा दालच्या राईस. दालच्या राईस हा शहरी भागामध्ये ठिकठिकाणी ना स्ट्रीट फूडला विक्री केला जातो आणि तो खूप लोकप्रिय आहे आणि लोक चवीने खातात. तर सेम टू सेम आपण तो सोलापुरी दालच्या राईस आपण कसा बनवायचा, संपूर्ण टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टींचं काय काय योग्य प्रमाणात तुम्हाला वापरायचंय, कसं करायचंय, कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो करून तुम्हाला योग्य चव येईल हे आपण बघणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपण सर्वप्रथम काय करू, लागणारे जे ते साहित्य ते बघून घेऊ आपण. तर मित्रांनो, दालच्या राईस साठी ना लागणार आहे ना, प्रथम साहित्य बघून घेऊ आपण. तर दालच्या राईस आपण जो बनवणार आहे ना, तो 20 प्लेटचा बनवणार आहे. त्यासाठी आपण 3 डाळी घेतलेल्या आहेत. ही हरभरा डाळ आहे, ही तूर डाळ आहे आणि ही मूग डाळ आहे. तर मित्रांनो, ह्या 3 डाळ आहेत ना आपण प्रत्येकी 100 ग्रॅम या प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि त्या आपण अर्धा तास आहे ना भिजत घातलेल्या आहेत. त्याचबरोबर आहे ना, त्या आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ घेतलंय आणि आपल्याला हळद खूप महत्वाची आहे. हळद तो रेग्युलर पेक्षा थोडी जास्त लागणार म्हणून आपण 1 चमचा घेतली आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याचबरोबर आपण आहे ना कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या 2 गोष्टीमुळे ना आपल्या दालच्याला खूप छान चव येते. तर एवढं साहित्य ना मित्रांनो, हे साहित्य ना आता फक्त आपल्याला शिजून घ्यायचंय. तर फोडणीला लागणारे इतर मसाले ना ते आपण क्रमाक्रमाने बघूच. तर सर्वप्रथम आहे ना, हे शिजवताना काय काय टिप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, काय करायचे ते आपण बघून घेऊ. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आहे ना, या प्रत्येकी 100 ग्रॅम ह्या डाळी आहेत ना आपण अर्धा तास भिजत घातलेल्या आहेत. तर पुढची पद्धत आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, आपण आहे ना आता आपल्या सगळ्या डाळी शिजवायसाठी ना एक मोठं भांडं घेतलेलं आहे. तर मित्रांनो, या शिजवताना ना योग्य पद्धतीने शिजवलं ना तर आपला दालच्या खूप चांगला होतो. तर प्रथम काय करूया मित्रांनो, ही आपण हरभऱ्याची डाळ आहे, ही हरभऱ्याची डाळ आहे ना याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याचबरोबर मित्रांनो, ही तूर डाळ आहे, ही पण 100 ग्रॅम आहे, ही पण याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याचबरोबर मित्रांनो, ही मूग डाळ ही पण 100 ग्रॅम आहे, ही पण टाकून घेऊ. तर मित्रांनो, तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही डाळ कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आहे ना तूर डाळ पण घेऊ शकता. तर मित्रांनो, आम्हाला 3 डाळ आवडतात, आपण 3 डाळ घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला समजा एकच डाळ आवडत असेल किंवा 2 डाळ आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर आपण ह्या 3 डाळ घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण काय करायचं, या डाळीमध्ये आपण हा मोठ्या आकाराचा चिरलेला एक कांदा आहे मोठा मोठा, तोही टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण मध्यम आकाराचा टोमॅटो चिरलेला आहे, तो पण टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या काय करायच्या, मधनं असं तोडून घ्यायच्या आहेत, टाकून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर काय करायचंय, आपल्याला लसणाच्या आहे ना 10 ते 15 पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आहे ना आपल्याला चवीनुसार आहे ना मीठ टाकून घ्यायचंय. त्याचबरोबर आपण आहे ना ही हळद घेतलेली आहे, 1 चमचा आहे, ही टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण आहे ना हा पुदिना आहे, हा पुदिना टाकून घेऊ आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. तर मित्रांनो, आपण सगळं साहित्य याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर ते एक टिप्स आहे मित्रांनो सिक्रेट. तर आपण जेवढ्या डाळ घेतलेल्या ज्या भांड्यामध्ये, तर त्याच्यात तिप्पट पाणी टाकायचंय. म्हणजे आपण आता 3 भांडी वेगळ्या वेगळ्या आकाराचे वापरले होते, तर आपण काय करायचे, त्याच्यात 3 पट टाकायचे. तर आता आपण काय करणार आहे, याची 6 भांडी आपण टाकून घेणार आहे. तर आपण पाणी टाकून घेऊ शिजवायसाठी. मित्रांनो, आपण जेवढी डाळ होती ना त्याच्यात तिप्पट पाणी टाकलेलं आहे. तर एकदा असं मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून घेतल्यानंतर ना आपल्याला हे झाकण लावून आहे ना चांगलं आपण आहे ना शिजवून घ्यायचंय. तर शिजवताना ना आपल्या डाळीचा ना गाळ होस्तोवर आपल्याला शिजवायचं मित्रांनो. तुम्हाला कुकरमध्ये आवडत असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता. तर आम्ही या भांड्यामध्ये शिजवत आहे. तर साधारण पूर्ण डाळ गोटून एकदम पेस्ट सारखे होईल या परत आपल्याला शिजवायचंय. तर आपण ना शिजल्यानंतर ना पुढची रेसिपी बघूया. तर मित्रांनो, आपली डाळ शिजवते ना, तर आपण इथं लागणारे मसाले आणि त्याची माहिती घेऊया. मित्रांनो, हे सगळे मसाले आहेत ना आपण बरोबर परफेक्ट मेजरमेंटने दिलेले आहेत. हेच मेजरमेंट तुम्ही वापरून आहे ना दालच्या केला तर दालची 1 नंबर होणार आहे मित्रांनो. तर आपण लागणारे साहित्य बघून घेऊ. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तमालपत्री 4-5 पानं घेतलेले आहेत. हे मोठी विलायची आहे,
हे स्टार फुल आहे आणि दालचिनीचे तुकडे आहेत 1 इंचाचे 3 तुकडे आहेत आणि हे हिरवी इलायची 3 घेतलेले आहेत आणि 10 ते 12 आपण लवंग घेतलेले आहेत आणि 10 ते 12 मिरे घेतलेले आहेत आणि ह्या आपण सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे झाले खडे मसाले. तर फोडणीसाठी इथं लागणारं साहित्य बघून घेऊ. 1 चमचा आपण यानं मोहरी घेतलेले, 1 चमचा शहाजिरे घेतलेले, 1 चमचा आपण रेग्युलर जिरे घेतलेले, 1 चमचा आपण यानं आलं लसूणची पेस्ट घेतलेली, एक रेग्युलर मध्यम आकाराचा ना कांदा चिरायला घेतलाय आपण, यानं चिमूटभर हिंग घेतलेले, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, हा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा आपण यानं हळद घेतलेली आहे, 1 चमचा आपण यानं धने पावडर, एक अर्धा चमचा गरम मसाला आणि कस्तुरी मेथी साधारण थोडीशी घेतलेली आहे आणि आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे. तो साधारण आपण यानं 25 ग्रॅम आहे ना चिंच घेतली होती ती भिजत घातली आहे. त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीर लागणार आहे आणि 3 चमचे आपल्याला तेल लागणार आहे. एवढं साहित्य बरोबर आहे ना. आपल्याला फोडणी देताना आपल्याला कढीपत्ता पण लागणार आहे मित्रांनो. तर आपण आहे ना फोडणी देताना बाकीचं पण साहित्य आणि मेजरमेंट पुन्हा एकदा बघू. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा आयटम म्हणजे हा दुधी भोपळा. हा दुधी भोपळा ना आपण पावशेर घेतलेला आहे. तर आपण या पद्धतीने आपण आहे ना त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर ह्या दुधी भोपळ्यामुळे ना खूप छान टेस्ट येते आपल्या दालच्याला. तर आता आपण आहे ना पुढची रेसिपी बघून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो आपली डाळ शिजून झालेली आहे. साधारण ह्या पद्धतीची पेस्ट झाली पाहिजे तर आपल्या दालच्या राईसला टेस्ट आणि ना दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर आता आपण काय करूया, आपले हे तर शिजून झालेले आहे तर आता आपण फोडणी द्यायला चालू करूया. तर मित्रांनो आता आपण फोडणी द्यायला चालू करूया. तर आपली मेन रेसिपी आता चालू होणार आहे. तर साधारण आपण आहे ना 3 चमचे तेल घ्यायचंय आणि तेल गरम असतो थोडं थांबूया आपण. तर मित्रांनो आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे. तर आता काय करूया, आपण जे मगाशी जे खडे मसाले घेतले होते ना ते सगळे खडे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मसाले आहे ना आपण छान तेलामध्ये भाजून घेऊया. या मसाल्यांचा छान सुगंध येत नाही ना तोपर्यंत आपण भाजून घ्यायचे. मित्रांनो आपले खडे मसाले ना छान भाजलेले आहेत, चांगला सुगंध सुटलेला आहे. तर आता काय करूया, आपण याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊ. 1 चमचा मोहरी आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपले शहाजिरे आणि रेग्युलर जिरे आहेत हे पण टाकून घेऊ. 1 चमचा आहे. आपले मोहरी आणि शहाजिरे चांगले तडतडून देऊया आपण. मित्रांनो आता काय करूया, आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्त्याने ना चांगला फ्लेवर येतो. कढीपत्ता छान तडतडला की आपण थोडं हिंग टाकून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो हिंगाचा ना सुगंध चांगला हवेत दरवळलेला आहे. त्याचबरोबर आता आपण काय करूया, आपण आले लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेऊया आणि आले लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जास्त आपण तेलामध्ये छान भाजून घेऊया. मित्रांनो आपले आलं लसूण पेस्ट ना साधारण आहे ना लाल वस्त्र आपण भाजायचे. त्यानंतर आपण ज्या मगाशी सुक्या मिरच्या घेतल्या होत्या ना त्या मिरच्या टाकून घेऊ आणि तेलामध्ये छान परतून घेऊ. मित्रांनो आपली मिरची पण आहे ना तेलामध्ये छान फ्राय झालेली आहे, थोडा ठसका उठलेला आहे. तर आता आपण काय करूया, कांदा टाकून घेऊया आणि आपला कांदाही चांगला गोल्डन फ्राय वस्तू आपण तेलामध्ये भाजून घेऊया. मित्रांनो आपला कांदा ना हलकासा गोल्डन फ्राय झालेला आहे. तर आता आपण काय करू, 1 टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो टाकल्यानंतर हलकंसं थोडंसं मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यामुळे काय होतं, आपला कांदा आणि टोमॅटो ना चांगला शिजून आहे ना त्याचा चांगला गाळ होऊन जातो आणि त्यामुळे आहे ना चांगलं टेक्स्चर येतं. तर मित्रांनो आपले ना लसूण आणि कांदा आणि टोमॅटो ना चांगला शिजलेला आहे तेलामध्ये. तर आता त्याच्यामध्ये आपण आहे ना मसाला टाकायला चालू करूया. तर प्रथम आपण तिखटासाठी ना लाल मिरची पावडर ही टाकून घेऊ आणि ती पण आपल्या तेलामध्ये छान परतून घेऊ आपण. त्याचबरोबर मित्रांनो आपण ना 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायचे. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. साधारण अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ. त्याचबरोबर मित्रांनो आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊ आणि हे चांगलं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. मित्रांनो आपले मसाले जळू नये म्हणून ना आपण थोडं हलकसं पाणी टाकून घेऊ. तर मित्रांनो आपल्याला ना हे तेलामध्ये सगळ्या मसाल्यांना तेल सुटस आपण चांगले भाजून घेऊ. चांगलं तेल सुटल्यामुळे आपल्या दालच्या राईसला खूप छान टेस्ट येते. तर आपण तेल सुटस थोडं थांबूया. मित्रांनो पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ आपले मसाले छान भाजलेले आहेत. तर आता आपण काय करायचंय,
आपण जे दुधी भोपळा आहे ना तो चुरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा. आपला दुधी भोपळा ना मित्रांनो मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. साधारण 1 मिनिट परतल्यानंतर ना दुधी भोपळा 1 मिनिट याच्यामध्ये चांगला परतल्यानंतर आपण हलकंसं दुधी भोपळा शिजावा या हिशोबाने थोडं पाणी टाकून घेऊया. तर मित्रांनो आता काय करूया आपण थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे आपला दुधी भोपळा चांगला शिजून जाईल. तर साधारण आहे ना 50% आपल्याला दुधी भोपळा या पाण्यामध्ये शिजवायचा आहे. काय राहिलेलं 50% आपल्याला आपल्या डाळींबरोबर शिजवायचं आहे जेणेकरून आहे ना हा भोपळ्याची सगळी चव आपल्या डाळीमध्ये उतरेल आणि आपला दालच्या आहे ना चवीला 1 नंबर लागेल मित्रांनो. तर आता काय करूया आपण साधारण आहे ना 2 मिनिटं झाकण लावून शिजत ठेवूया आणि 50% शिजवायचं मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता आपले ना दुधी आहे ना मसाल्यामध्ये ना साधारण 50% आहे ना चांगले शिजलेले आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना आपण शिजवलेली आपली डाळ आहे ती टाकून घेऊ. तर मित्रांनो पाहू शकता आपण ती शिजवलेली डाळ आहे ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो आपली आता डाळ टाकून झालेली आहे. तर आपण त्या मसाल्यामध्ये थोडीशी हलवून घेऊ. मित्रांनो आपल्या दालच्याचं ना टेक्स्चर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे ज्यांना पातळ हवं आहे त्यांनी पाणी ऍड करू शकता. त्यांना घट्ट हवा असेल त्यांनी पाणी नाही टाकलं तरी चालेल. तर आपण थोडं पाणी टाकून घेऊ. मित्रांनो याच्या आधी आपण आहे ना 2दा याच्यामध्ये ना मीठ टाकलेले आहे. एकदा डाळ शिजवताना आणि एकदा टोमॅटो आणि कांदा भाजताना तेलामध्ये टाकलेले. तर आता आपण याची चव घेऊन गरजेनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू. तर मित्रांनो आपल्या दालच्या मध्ये आपण मीठ टाकून झालेलं आहे. तर आता आपण शेवटच्या स्टेजला आलेलो आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये ना ऑथेंटिक जे आपले दालचे राईस आहे त्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी ना चुका वापरतात पालक वापरतात. तर आपण काय करणार आहे हे चिंचेचा कोळ बनवून घेतलेला आहे. हा आपण काय करायचं आहे थोडा थोडा टाकत टेस्ट घेत ऍड करायचं आहे. काय होतं कधी कधी जास्त प्रमाणात झाल्यामुळं थोडं जास्त आंबट लागतात. तर काय करूया आपण थोडं टाकूया आणि टेस्ट घेऊया. गरज पडली तर अजून टाकूया. त्याचबरोबर आहे ना थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. मित्रांनो पाहू शकता किती छान टेक्स्चर आले आपल्या दालच्याला. तर साधारण 10 मिनिटं आपण असंच उकळत ठेवायचं आहे. तर 10 मिनिटं उकळल्यानंतर आपला ना दालच्या खाण्यासाठी रेडी आहे. तर मित्रांनो आपण काय करूया 10 मिनिटानंतर ना बघूया. मित्रांनो पाहू शकता 10 मिनिटं झालेत. आता आपल्या दालच्याला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण काय करूया आपला दालच्या झालेला आहे. तर आता आपण हा ना सर्व करून घेऊया. मित्रांनो आता काय करूया आपण आपला दालच्या झालेला आहे. आता आपण आहे ना भाताबरोबर सर्व करून घेऊ. तर मित्रांनो आपण आपल्या नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असलेल्या मित्रांसाठी आपण ही रेसिपी केली. रेसिपी तर खूप छान झालेली आहे मित्रांनो. परफेक्ट मेजरमेंट नुसार तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला काय अडचण असेल तर आम्हाला कमेंट्स करून तुम्ही विचारलं तरी चालेल. तर आता आपण काय करूया आपण टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर टेक्स्चर तर खूप छान आले तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आपण ताटामध्ये भाताबरोबर सर्व केलेले आहे. टेक्स्चर तर खूप छान आलेलं आहे. तर आता काय करूया आपण थोडासा दालच्या चमच्यात घेऊ आपण खाऊन बघूया. तर पाहू शकता किती भारी टेक्स्चर आले. तर मित्रांनो अप्रतिम असं आहे ना चव आलेली आहे. तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हे रेसिपी फॉलो करू शकता. तुम्हाला घरी खाण्याची आवड आहे तर तुम्ही घरीही करू शकता. तर मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. थोडा दालच्या ना राईस मध्ये मिक्स करून खाऊया. एक नंबर चव लागते मित्रांनो. तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा.